समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण येत्या 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले दुर्गराज रायगड या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात पत्रकार परिषदेसाठी सर्वजण जमलेले आहोत. मी रोहित शांताराम जाधव, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड समितीचा सदस्य, सातारा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या सर्वांशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी महाराज, मार्गदर्शिका युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती युवराज शहाजीराजे छत्रपती आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या विविध संघटना यांच्या माध्यमातून दरवर्षी 5 आणि 6 जून रोजी किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर याही वर्षी आपण शिवराज्याभिषेक सोहळा 5 आणि 6 तारखेला साजरा करतोय. तर या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन, 6 जून लोकोत्सव, 10 तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा व 16 पालखीचा, स्वराज्याचा ऐक्याचा ठरणारा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक असा हा होणार आहे. तर या कार्यक्रमाची मी थोडक्यात रूपरेषा सांगतो. 5 तारखेला दुपारी 3:30 वाजता पाचाड या ठिकाणी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीस्थळी जिजाऊ महाराजांना अभिवादन करून संभाजीराजे हे तेथून आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते स्वतः शिवभक्तांसोबत 4 वाजता गड चढण्यासाठी सुरुवात करणार आहेत पायी. त्याच्यानंतर गडावरती गेल्यानंतर 4:15 वाजता गडावरील शिरकाई देवीची पूजा करून पुढे मर्दानी खेळाचा कार्यक्रम असतो होळीच्या माळावरती. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. विशेष मला सांगायचे, मर्दानी खेळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या काही कला होत्या आणि जे काही शस्त्र होते याचं प्रात्यक्षिक आत्ताची पिढी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करते. तर महाराष्ट्रातून विविध आखाडे येतात. तर आपल्या सातारा जिल्ह्यातला शौर्य मर्दानी आखाडा आहे, म्हणजे त्याचे प्रशिक्षक किरण सर आता आहेत आपल्यासोबत. गेली 10 वर्ष ते त्यांची टीम घेऊन गडावरती प्रात्यक्षिक साजरे करतात आणि त्या काळातली कला आताच्या तरुणांना पिढीला देण्याचे ते काम करतात. तर तो कार्यक्रम झाल्यानंतर राजसदरेवरती शिवशाहिरांचा इतिहासाचा कार्यक्रम असतो, म्हणजे रात्र शाहिरांची. त्या शाहिरी माध्यमातून महाराजांच्या कार्याचे गाणे, पोवाडे आणि एक ऊर्जादायी असा कार्यक्रम त्या ठिकाणी राजसदरेवरती शिवाजी महाराजांच्या समोर शाहीर आपली कला सादर करत असतात. हा कार्यक्रम झाल्यानंतर 9 वाजता गडदेवी शिरकाई देवीचा गोंधळ असतो. हा गोंधळाचा कार्यक्रम शिरकाई मंदिराच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर आपल्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं भजन व कीर्तनाचा सोहळा असतो. जसं की भक्ती शक्ती आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला संरक्षण देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे आता तेच परंपरा जोपासत जगदीश्वराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात या कीर्तन भजनाचा कार्यक्रम होतो. हा शिवराज्याभिषेक दिवसाच्या आदल्या दिवसाचा हा कार्यक्रमाची रूपरेषा होती. त्यानंतर 6 तारखेला म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या दिनी सकाळी 7 वाजता युवराज शहाजीराजे यांचं गडावरती आगमन होतं वाद्यांचं वाजत आणि नागारखान्याच्या समोरील ध्वजाचं पूजन करून त्या ठिकाणी ध्वज फडकवला जातो. त्यानंतर सकाळी 7:30 वाजल्यापासून साधारण एक अर्धा एक तास शाहिरांचा कार्यक्रम राजसदरेवर असतो. त्याच्यानंतर 9च्या दरम्यान संभाजीराजे आणि शहाजीराजे यांचे राजसदरेवरती आगमन होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक संभाजीराजे व शहाजीराजेंच्या हस्ते करण्यात येतो. तो झाल्यानंतर राजसदरेवरील एकदंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जातो.
त्यानंतर संभाजीराजे आलेल्या सर्व शिवभक्तांना संबोधतात. त्यानंतर मग तिथून ते झाल्यानंतर राजे तिथून राजसदरेवरून जगदीश्वराच्या मंदिराकडे पायी पालखीसोबत निघतात. नंतरून मग ते जगदीश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर अभिवादन करून समाधीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी युवराज संभाजी छत्रपती महाराजांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या वारीसाठी मानाचा ध्वज, आता काही दिवसांना वारी निघते म्हणजे पंढरपूर आणि देहूवरून, तर त्यांना वारकऱ्यांना मानाचा ध्वज दिला जातो आणि त्यानंतर समाधीला अभिवादन करून त्या दिवशीचा कार्यक्रम संपला जातो. हा कार्यक्रमाचा 2 दिवसाचा रूपरेषा होता. या व्यतिरिक्त गडावरती आता शिवभक्तांना येण्यासाठी आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून शिवभक्त येत असतात. तर बरेचसे लोक 3-4 तारखेपासून येत असतात. तर त्यांच्यासाठी अन्नछत्राचं नियोजन हे समितीच्या वतीनं गडावरती गडाखालती केलेलं आहे. तसं सगळ्यांच्या गाड्यापर्यंत जाऊ शकत नाही, तर अलीकडे पाचाडी या ठिकाणी आणि या साईडला महाडच्या महाडपासूनच्या दिशेने काही 5-6 किलोमीटर अलीकडे पार्किंग व्यवस्था केलेली आहे शिवभक्तांसाठी. तिथून शटल सेवा म्हणजे शिवभक्तांना पायथ्यापर्यंत सोडण्यासाठी पायी मार्गासाठी तिथून कंटिन्यू शटल सेवा चालू आहे. तर जेणेकरून शिवभक्तांना येण्यासाठी काही त्रास होणार नाही अशी केलेली आहे सोय. महिलाही भगिनी मोठ्या प्रमाणात गडावरती येतात, तर त्यांच्यासाठी वरती समितीच्या वतीनं महिलांना अडचण होऊ नये या दृष्टीनं काही ठिकाणी मंडप, टेंट आणि तिथं प्राथमिकच्या ज्या इमारती आहेत तिथं महिला भगिनींसाठी आपल्या सोय केलेली आहे. आणि एक विशेष सांगायचं आहे की रायगड हा आपल्या राजधानी असल्यामुळं यावर्षी पाण्याचीही सोय शिवभक्तांना अडचण येते वरती पाणी, तर आपण बऱ्याच ठिकाणी गडावरती ॲरो पाण्याची सिस्टीम बसवली आहे. तर एक सर्वांना शिवभक्तांना एक सूचना आहे की प्लॅस्टिकची बिसलरी न घेता आपण गडावरती स्टीलची बॉटल घेऊन आला तर त्या ठिकाणी आपण प्लॅस्टिक कचरा कमी करू शकतो आणि ते बऱ्याचदा आपण प्रदूषण मुक्ततून आपला किल्ला आपण वाचवू शकतो. आपला कन्सेप्टच आहे की माझी गड माझी जबाबदारी, म्हणजे प्रत्येकाने जर ती काळजी घेतली तर आपण गडाची स्वच्छताही राखू शकतो. शासनाकडून महोत्सवाला अनुदान असं म्हणजे रायगडच्या आताच मीटिंग झाल्या, एक्झॅक्ट आकडा तुम्हाला सांगता येणार नाही, पण दरवर्षी शासकीय यंत्रणा पूर्ण प्रशासकीय जे असतात म्हणजे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन ते यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि त्यांचा सक्रिय सहभाग असतो या कार्यक्रमासाठी. एक्झॅक्ट तुम्हाला त्याची मदत म्हणजे आकडा मला सांगता येणार नाही, पण शासकीय कर्मचारी असतात, पोलीस प्रशासन बांधव, RTO, प्रशासकीय अधिकारी. आताच त्यांच्याही पूर्वी म्हणजे पूर्व नियोजनाच्या संदर्भात 2 मीटिंग अलिबाग या ठिकाणी झालेले आहेत. राज्य आहेत आणि मॅसेज त्यांचा जो फिरतोय तो तुम्हालाही माहिती आहे. मी मला प्रश्न विचारला तर कसं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आपल्यासाठी लोकोत्सव आहे आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यापासून आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. तर राज्याभिषेक बंद करण्याचा तर ते होणं शक्यच नाही, पण राज्याभिषेक हा लोकोत्सव आहे आणि त्याच्यासाठी जे कोणी म्हणत असतील की बाबा बंद झाला पाहिजे किंवा कायमचा बंद झाला पाहिजे, पण सोहळा हा एवढा मोठा आहे आपल्यासाठी, तो सगळ्यांचा शिवभक्तांना आणि सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे, तर तो बंद होणं शक्य नाही. उलट असं कोणी काहीतरी बोलल्यानंतर उलट असा त्याच्यामुळे गर्दी आणि शिवभक्त नेहमीप्रमाणे वाढतात. या वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. सर्वांची व्यवस्थित जबाबदारी घेण्यासाठी प्रशासन आणि शिवराज्याभिषेक समितीच्या 40 नियोजन समित्या काम करतात. म्हणजे विविध समित्या आहेत, पार्किंग पासून असेल, सजावट समिती असेल, राजसदर समिती असेल, महिलांसाठी असेल, मेडिकल असेल, इमर्जन्सी असेल. तर सगळ्या शिवभक्तांच्या येणं व्यवस्थितरित्या सोहळा मोठ्या प्रमाणात होणार. सोहळा हा बंद होणं शक्यच नाही. आणि तारीख आणि तिथीचं म्हणाल तर त्याच्यामध्ये काय महाराजांचा साठी आपल्या तारीख तिथीचा वाद विशेष नाही. महाराजांचं कार्य जगभर आहे, आपल्या सर्वांना ते माहिती आहे. आणि तारखेचा विषय असा आहे तर कसं आहे की जग हे तारखेनुसार चालतं प्रॅक्टिकली सगळीकडे. एकाच दिवशी जगात त्याची महती पोचावी, त्यामुळे आपण 6 तारखेला करतो. आणि असं नाही की आत्ताच चालू केलं, इतिहासात 6 जून साल पण आहे आणि तेव्हापासूनच आहे, त्याच्यामुळे तो बंद होण्याचा विषयच येत नाही. रोपवेची काय व्यवस्था? रोपवेचं असं असतं, कसं असतं की रोपवे चालू असतो, पण आता मी सांगितले साधारणतः लाखोमध्ये शिवभक्तांची गर्दी होते. रोपवेनं आपण म्हणजे
म्हणजे वरती ढोल पथकं असतात, सामानाचं ट्रॅव्हलिंग असतं, त्याच्यामुळे कंटिन्यू एका साईडनं ते शस्त्र वगैरे जात असतात, ट्रॅव्हलिंग चालू असतं. आणि महत्वाचं म्हणजे रोपवेला पोलीस प्रशासन बांधव प्रशासकीय अधिकारी हे वरती असतात, त्यामुळे तो रोपवे शासनाच्याच ह्याच्यामध्ये असतो. समितीला भेटतो, पण आमच्या इथून थोडेसे सामान वगैरे किंवा आपण वयोवृद्ध लोक, इमर्जन्सी लेडीज यांना देतो. बाकी कॉमन शो बघताना आव्हान असं असतं की आपण पायीच यावं, कारण की रात्रभर आपण पायरी मार्गाने लाईटची सोय केलेली असते, रात्रभर शिवभक्त असतात, समिती असतात आणि वातावरण खूप छान असतं. गड चढ उतार करणं कंटिन्यू 4 तारखेपासून पायीच असतं. रोपवे चालू असतो, पण कॉमन शो बघताना तिथं काय होतं, येऊन खूप वेळ वेटिंग थांबावं लागतं आणि मग त्यांची चिडचिड होते. त्यापेक्षा सगळ्यांना आव्हान आहे की पायी आलं तर बेस्ट आहे, कारण की अगदी गेल्या वर्षी 80-75 वयाच्या वयोवृद्ध आजींचाही तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्या पायीवरती आल्या होत्या. यंग जनरेशन तर पायीच येतं आणि गडावरती तसं महिलांना ह्याला सगळ्यांना सुरक्षित आहेच. छत्रपतींचा महाराजांचा आपल्याला आदर्श आहेच, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. 6 जूनचा जो राज्याभिषेक आहे त्यासाठी समितीच्या वतीने गडावर येणारे 314 टॉयलेटची व्यवस्था केली. त्यातील 294 गडावर आणि राहिलेले गडाच्या खाली, म्हणजे अगदी पाचाड कोंजर पार्किंग पासून गडापर्यंत इथं सगळ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची टॉयलेटची व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे. त्यासाठी लागणारं पाणी, त्यासाठी लागणारे स्वच्छता कर्मचारी, या सगळ्यांची व्यवस्था समितीच्या वतीने आता तात्पुरत्या स्वरूपात तरी करण्यात आली. हे केलेलं आहे की त्याच्यामुळं गडाचंही पावित्र्य लागलं पाहिजे. आपण यूज अँड थ्रो वाले टॉयलेट आणून त्याच्यातून ते मैला वगैरे नंतर सक्षम करून ते गडावरून आपण काढतो. कारण दुसरा एक विषय असा होता, सुवर्ण सिंह समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा.